आहे आणि मी रिस्क घेऊन तिच्या मागे बसले स्कूटीवर. मारली ना मार. इकडे बघ. अगं गेली कुठे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही आलेलो आहोत कोतावला. तर इथे आम्ही आता चेक इन केलं आहे सध्या आणि नंतर मग ब्रेकफास्ट करणार आणि मग तिथून स्पीड बोटने आम्ही जाणार कोतावला. तर बघू आता कसा एक्सपिरियन्स आहे. मी लीना तर खूप एक्सायटेड आहे. बघू. Snorkeling. Hello. Start. मार 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 लीना मार. इकडे बघ. अगं गेली कुठे. तर तो आमचा फर्स्ट पॉईंट होता स्नोकलिंग. आणि आता आम्ही आलो आहे मँगो बी. इथून आम्ही लंच करायला जाणार आणि तिथून अजून कोतावचे बीचेस एक्सप्लोर करणार. मी पण फर्स्ट टाइम. सो वी आर सो एक्साइटेड. हां, टिंटेड आली. तर आता आम्ही चाललो आहे लास्ट पॉईंटला, जिथे खूप सारे बीचेस आहे आणि एक स्मॉल ट्रेक पण आहे, ते आम्ही करणार. तर आता आम्ही जातोय ट्रेक करायला. इथून छोटासाच ट्रेक आहे पण स्टेप्स आहेत प्रॉपर. तर बघू आता कसा व्ह्यू आहे तिथून. वाव, दिस इज सो अमेझिंग. तर गाईज, असा होता आमचा डे 1 इन कोताव. आम्ही खूप टायर्ड होतो. लीना तर झोपलेली. ही प्लेस इतकी मस्त आहे की इथे क्रिस्टल क्लिअर वॉटर आहेत, खूप सारे पीसफुल बीचेस आहेत. तुम्ही तिकडे स्नोकलिंग करू शकता, स्विमिंग करू शकता आणि जास्त लोकांना माहीत पण नाही आहे, त्यामुळे क्राऊड पण खूप कमी येतो. तर तुम्ही नक्की विजिट करा इथे. तर आता आम्ही फ्रेश होऊन बाहेर निघालेलो आहोत. आम्हाला सनसेट पॉईंटला जायचं होतं. तर आम्ही आता तिथे पोचू आणि तिकडून मग आम्ही काहीतरी खाऊ आणि नंतर मग परत रूमवर येऊ. Without a map, guys, pray for me, guys.
गाईज रात्रीचे 2 वाजलेले आहेत. 2:30 कसं असतं, 2:30 असतं. ओके, रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही स्ट्रीटवर फिरतोच. दिसणार पण नाही. आणि आमची फाटते आता, कारण का लीनाला थोड्या वेळापूर्वी चायनीज भूत दिसलेला. भाई तो खरंच भूतासारखा होता दिसायला.